मम्मी म्हणजे माझ्यासाठी केले. आणि कुठला डोसा येऊ? पेपर डोसा. ह्यात पेपर कुठे दिसत नाही. मऊ लागतंय ना तुला? गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात सगळे. मी आदित्य, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज 26 जानेवारी. आम्ही सगळे उठलोय लवकर, म्हणजे अवधूत आणि मी. माझं कॉलेज आहे, तिची शाळा आहे. मम्मीने आता चहा ठेवलाय इथं. माझा ते मस्त चहा पिणार आहे. मग आज कॉलेजमध्ये फोन येता आला दाखवतो तुम्हाला, नाहीतर घरात आल्यावर बनवू डबल. बाय. मी कॉलेजमधून आलोय, फोन तिथं काढून दिला नाही. मग डायरेक्ट आता घरी आल्यावर व्हिडिओ करायला लागलोय. हा अजून शाळेच्या ड्रेसवर आहे. आणि माझ्या भावानं घेतली गाडी चालवायला. आता मला पण एक राऊंड पाहिजे. मग आली गाडी चालवून बघूया. गाडी चालवून आली, आता जाणार आहे घरात. आता मी घरात ब्लॉग बनवू शकत नाही. आज बनवणार आहे. खरं दादा असल्यावर बनवून देत नाही. ती भेटूया, दादा गेला. आमच्या मम्मीने मॅगी करून आणलेली आहे, बघू शकता. हो का, हे बघा कसा खातोय मॅगी. एवढं खायला पडले तोंडात त्याच्या. मम्मी म्हणजे माझ्यासाठी केले. आणि कुठला डोसा येऊ? पेपर डोसा. ह्यात पेपर कुठे दिसत नाही. मऊ लागतंय ना तुला? त्याच्यात पेपर कुठं आहे? अगं, पेपर डोसा आहे म्हणते सगळी. गाडी घे पटापटा. अरे खेळत बसली. एवढं कसं मी एवढं खाणार आहे जाऊन. किती खाणार आहे? अंड्याची पोळी करून द्यायचं. अंड्याची पोळी आहे, असं खायचं असते काय आमची मम्मी. दुसरं कोरडं खाल्लं चांगलं लागतंय कोरडं. नाही हे असं काय असते खायला. चटणी, खोबऱ्याची चटणी केलेली आहे. भारी लागते एकदम कोरडं पण खायला मस्त. आता मी खात बसतोय. हा मी खात बसतो पेपर डोसा. टीव्ही लावल्या, टीव्ही बघत पेपर डोसा. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, लय भारी वाटते खायला. आता आमच्या घरात ती लाईटीचं बसवायला बाथरूमचं काही काम चालू आहे. मला डबल एक काम लागले. ते मगाशी मोहर आणलेलं, खेळ आणलेलं. ती कसलं नको काही दुसरं पाहिजे तर POPचं निघालं, दुसरं आणायचं आहे. हाय, मी आलोय घरी. गाडी लावली ती चार्जिंग विकत आला. स्कूटीवरून गेलतो, त्या शंभर घेऊन गेल्यात. मग तुम्हाला झालं दाखवत. सगळं सोडून झाले. कधी बघा किती हे झालं. हे खोललेलं सगळं तुम्हाला दाखवतो. काय ते नवीन सोडलं. नंतर आता काही केलं. आता सगळी घाण पडली तिथली माती. ती ड्रिल मशीन हे करताना बाथरूम मध्ये पण बघा इथं बल्ब बसवला. चला बघितले ना, आज लय काम होती. आज मोबाईल पण बघायला भेटला. मला लागले तर भुका पोटात गुरगुर वाहत असते. मम्मी द्यायला लागल्या भात. मग आता भात खातो मस्त पैकी. ते सकाळी खाल्लं, रात्र डबल भुका लागली. आता काय करायचं त्याला. पहिल्यांदाच लागली एवढा उशिराना भुका. मी खातो आता भात. मम्मी बघा, मम्मीला असले का माहिती आहे ना मम्मी. होय. अगं सगळा पसारा ते आवरायचा आहे. दूध साखर भात खायला लागले. चला आता खातो मस्तपैकी आत बसून. इथले तर आता मम्मी साफसफाई करायचे. मी आत बसतो आणि दूध भात साखर खातो. मी इथं बसलेलो गप व्हिडिओ बघत, मोबाईल बघत. आणि तेवढ्यात मम्मीने सांगितलं कढीपत्ता आण. पहिल्यांदा मी ऐकलं नाही. आता मम्मीने खवळून सांगितलं आणि मी उठून चालू आहे लगेच. आता काय करायचं, मग बांधले वाटत. लिंबाचा पाला म्हणतोय. कढीपत्ता घेतलाय
आता घरी जाऊया लगेच. ते झाड आता असल्यामुळं जरा धुळा बसलायच्या. धुव्या पहिला, धुवून झाल्या मग देऊ. चलो हे देतो मम्मीला, म्हणजे मम्मी धुत्या आणि त्या आमटी करणार आहे, डाळीची आमटी. बघायचं मग नंतर. मी आता व्यायाम करून आलोय खाली. मग आता दाखवतो तुम्हाला. इथे जप करत बसणार आहे आता. आणि मम्मीने ठेवल्या भाजी करायला. मम्मी भाजी करताना बघा कशी दिसते, घामाने भिजले पोट. कुठं घाम आला? नाही आला? नाही आला. नाही आला तर नाही. तेव्हापासून घाम मम्मीला आला. बर मम्मीला प्रकाश लय पडा लागलाय, बंद करायला पाहिजे लाईट आता. हा, मम्मीला प्रकाश लय पडायला लागलाय. काय बोलतोय? मस्तपैकी जेवाय घेतलेला आहे. मग जेव्हा चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा होता ते. प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय. नीट बसलेलं माझं मी व्हिडिओ बघत, मोबाईल बघत. तेवढ्यात मम्मीनं मागाशी एकदा सांगितलं, लक्षात आलं नाही. आता ओरडून सांगितलं एकदम. कटला